चुकीचे निर्णय. लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर. संजूने पुन्हा एकदा सगळी अरेंजमेंट पाहिली. जेवणासाठी छान टेबल लावलं होतं. केटरिंगची माणसं अजून आली नव्हती, पण डेकोरेशन तर छान झालं होतं. वहिनींनी सांगितल्याप्रमाणे बलून्स लावले होते. वरती मांडलेल्या कुंड्यांवर लायटिंग सोडली होती. इव्हेंट मॅनेजरने तयारी सुंदरच केली होती. अरे हो, त्या केकवाल्याला आठवण करून द्यायला हवी, असं म्हणत त्याने मोबाईल काढला. केक शॉपमध्ये फोन केला. हां, काल आम्ही बुक केला होता केक. गाडीचा केक आहे. 3 किलोचा मोठा केक आणि 1-1 किलोचे 2 लहान केक्स आहेत. ॲडव्हान्स पेमेंट तर मी कालच केलं होतं. मग कधी येईल केक? बरं ठीक आहे, पण केक पाठवायला फार घाई पण करू नका, कारण एवढा मोठा केक फ्रीजमध्ये राहणार नाही आणि बाहेर ठेवला तर विरघळून जाईल. अशी कॅल्क्युलेटेड रिस्क घेत संजू भाऊजी काम करत होते. पुन्हा एकदा टेरेसवर नजर फिरवली आणि त्यांना छानच वाटलं. सकाळपासून ते जे राबत होते त्याचं जणू चीज झाल्यासारखं वाटलं. त्यांनी एक छोटासा उसासा सोडला. क्षणभर ते खुर्ची ओढून त्यावर बसले. पोटावर हात फिरवताच त्यांना भुकेची जाणीव झाली. सकाळपासून 2 वडापाव सोडल्यास पोटात काहीच अन्न नव्हतं. सकाळी नुसता चहा घेऊन ते कामाला लागले होते. आज त्यांच्या पुतण्याचा मोहितचा 10वा वाढदिवस. मोहित सगळ्यांचाच लाडका. त्यात 10वा वाढदिवस म्हणजे तो दणक्यातच साजरा व्हायला हवा असं शेखर आणि वहिनींची इच्छा होती. म्हणूनच जवळच्या घरच्या लोकांना दुपारचं जेवण आणि बाकी पाहुण्यांना संध्याकाळी टेरेसवर पार्टी असा बेत होता. पण संजू सकाळपासून अनेक कामांसाठी ये जा करत होता. त्या गडबडीत जेवणाची वेळ टळून गेली होती आणि जेवण देखील संपलं होतं. खिशात फार पैसे नव्हते. 2 वडापाव येतील एवढेच पैसे. मग काय, वडापाववरच काम भगवलं आणि पुढच्या कामासाठी सज्ज झाला. डोळे बंद केले तर आता इथेच झोप येईल की काय अशीच भीती वाटत होती. तोंडावर पाणी मारत तो म्हणाला, चला संजयराव, आराम करत बसलात तर बाकी कामं कोण आवरणार? टेरेसच्या दरवाजातून बाहेर पडणार तोच त्याला कुणाचा तरी धक्का लागला. जरा तो अडखळला. अरे जरा बघून चला ना. एवढं म्हणेपर्यंत त्याने नजर वर उचलली आणि समोर पाहतो तर जागेवरच स्तब्ध झाला. जया, एकच शब्द तोंडातून बाहेर पडला आणि जागेवरच खिळल्यासारखा तो तिथेच थांबला. जयाला पण धक्का बसला. मालक, तुम्ही परत कधी आलात? ते ऐकून संजूची मान आपोआप खाली गेली. तेवढ्यात वहिनींनी खालूनच आवाज दिला, संजू भाऊजी, तुम्ही वर असाल तर लगेच खाली या. अहो, खूप कामं पडली आहेत. कुठे टंगळमंगळ करत बसलात? वहिनींचा आवाज ऐकतात संजू भाऊजी पायऱ्या उतरत खाली पोहोचले. संजू भाऊजी, टेरेसवर सगळी व्यवस्था व्यवस्थित झाली आहे ना? म्हणजे पिंक आणि व्हाईट बलून्सच डेकोरेशन आहे ना? आणि केटरिंगवाल्याला फोन केला होतात का? बघा सगळी कामं चोख व्हायला हवीत. आयत्या वेळेस पाहुण्यांच्या समोर काही गोंधळ नको आहे मला. वहिनींनी सूचना दिल्या. काळजी करू नका वहिनी, सगळी व्यवस्था चोख आहे. डेकोरेशन व्यवस्थित झालंय की नाही तेच पाहायला वर गेलो होतो. बरं, आता ही जया कुठे गेली कुणास ठाऊक. तिला सांगितलं होतं खालच्या हॉलमध्ये डेकोरेशन पाहून घे. जरा म्हणून हिच्या कामाला स्पीड नाही. तरी शेखरला म्हणत होते दुसरं कुणीतरी पाहू, पण त्यांना ओळखीचंच माणूस हवं होतं ना. वहिनी स्वतःशीच पुटपुटत जयाची तक्रार करत तिथून निघून गेल्या. निघताना काहीतरी आठवलं आणि पुन्हा मागे आल्या. आणि हो, आज माझे दादा, वहिनी आणि आईसुद्धा येणार आहेत. कैलाश हलवायाकडचे समोसे त्यांना खूप आवडतात. जरा डझनभर समोसे त्यांच्यासाठी घेऊन याल का? वहिनी म्हणाली. हो आणीन ना, पण संजू भाऊजी म्हणाले. अरे हो, पैसे नसतील ना तुमच्याकडे? थांबा, आणते. खरबरीत शब्दात वहिनीने त्यांची लाजच काढली. संजूने इथे तिथे पाहिलं, नशीब कुणी नव्हतं. अलीकडे असे अनेक अपमान पचवायची सहनशक्ती वाढली होती त्याची. हातावर 500 रुपयाची नोट टेकवत वहिनी म्हणाल्या, हे घ्या. उरलेले पैसे त्या तिथल्या बाऊलमध्ये ठेवून द्या. निमूटपणे बॅग घेऊन 500 रुपयाची नोट खिशात ठेवत संजू हलवायाकडे निघाला. या रस्त्याने कधी एकेकाळी तो स्वतःची बुलेट किंवा कार घेऊन फिरत असे, पण आज पायी चालला होता. रस्ते तेच होते, पण माणसं मात्र बदलली होती. 20-1 वर्षांपूर्वी हे घर सोडलं होतं आणि नुकतेच 15 दिवस झाले होते तो पुन्हा इथे आला होता.
हलवायाच्या दुकानासमोर उभं राहून त्याने समोसे मागितले. अरे, हा हलवायाचा मुलगासुद्धा आता किती मोठा झाला आहे, सहज म्हणून संजूच्या मनात विचार आला. त्या मुलाने सुद्धा निरखून निरखून संजूकडे पाहिलं आणि मग विचारलं, आप संजू भैया है क्या? त्याने आपल्याला ओळखलं याचं संजूलाही आश्चर्य वाटलं. हो, त्याने असं म्हटलं. अरे भैया जी, फिर आप क्यों तकलीफ उठाए? फोन कर देते हमें, हम भिजवा देते. तो म्हणाला, नाही ठीक आहे, आपल्या घरचं काम करायला कसली लाज? संजू असं म्हणाला खरं, पण त्याला खरं तर लाज वाटत होती. ही कामं गेल्या कित्येक वर्षात कधीच त्याने केली नव्हती. ती आत्ता करावी लागत होती. ते पण ठीक बोललात साहेब. तुमच्यासारख्या मोठ्या माणसांना घरची कामं करायला लाज वाटत नाही याचं खरंच कौतुक आहे. पण साहेब, तुम्ही आत या ना, तुमच्यासाठी मस्त मलाईदार लस्सी सांगतो. संजू हो नाही म्हणेपर्यंत त्याने मलाईदार लस्सीची ऑर्डर देऊनसुद्धा टाकली. जबरदस्तीने संजूला एका खुर्चीवर बसवलं. याच मुलाच्या वडिलांना संजूने कधी एकेकाळी पैशाची मदत केली होती. बहुतेक तेच उपकार त्याने स्मरले असावेत. साब, लस्सी के साथ जलेबी दूँ क्या? त्याने विचारलं. नको नको, अहो लस्सी दिलीत ना, बस झालं. प्लीज जरा लवकर समोसे बनवून देता का? संजूने विचारलं. साहेब, आहे ते समोसे शिळे आहेत. उगीच तुम्हाला तरी काहीतरी विकणार नाही मी. एकदम ताजे ताजे बनवून देतो. 10-15 मिनटं थांबा फक्त. तुमचे पाहुणे खुश होऊन जातील. त्याने असं म्हटल्यावर आता संजूला तिथे थांबणं भागच होतं. लस्सीचा एक घोट घेतल्यानंतर त्याला बरं वाटलं. पोटातली आग थोडी शांत झाल्यासारखी वाटली. वाऱ्याची झुळूक आली तसं आणखीनच बरं वाटलं. खुर्चीला टेकून त्याने अलगद डोळे बंद करून घेतले. डोळे बंद करताच त्याच्यासमोर जया आली. जयाला पडलेले अनेक प्रश्न. आपण त्याला काय उत्तरं देणार? भूतकाळाची लढी हळूहळू उलगडत तो अगदी मागे गेला. या शहरात तो आला होता तेव्हा 22-23 वर्षांचा होता अवघा. गावचं घर वडिलांच्या आजारपणात गहाण टाकलेलं. मग ते कधी सोडवता आलंच नाही. गावात तर कामधंदा नाही. आईला आणि धाकट्या भावाला घेऊन शेवटी मग त्याने शहर गाठलं. छोटी मोठी नोकरी करत करत मग स्वतःचा कपड्यांचा व्यवसाय सुरू केला. प्रयत्नांना यश आलं, भरभराट झाली. धाकट्या भावाला चांगलं शिकवलं. शिकून तो बँकेत नोकरीला लागला. आपली दोन्ही मुलं कमवू लागली आहेत हे पाहून आईला समाधान वाटलं. आईच्या मदतीसाठी कामाला कमला मावशी घरी येत. कधीतरी कमला मावशींबरोबर त्यांची मुलगी जया येईल. कमला मावशींनी काबाड कष्ट करून जमेल तसं जयाला शिक्षण दिलं होतं. ती आर्ट्सच्या शेवटच्या वर्षाला होती. ती घरी आली की आईलासुद्धा खूप बरं वाटे. जया म्हणायची, ताईसाहेब, आज तुम्ही बसा, वरणाला फोडणी मी करते, नाहीतर मेथीची भाजी बेसन पेरून करते. काळी सावळी जया संजूच्या मनात भरली. तिची परीक्षा झाली तेव्हा एकदा तिला बाहेर गाठून संजूने लग्नाबद्दल विचारलं. कदाचित त्याचा तो प्रश्न तिच्यासाठी अनपेक्षित नव्हता. या ना, आपण समोरच्या देवळात बसून बोलू, निर्विकारपणे ती म्हणाली. दोघेही शांतपणे देवळाच्या पायरीवर बसून गप्पा मारू लागली. जया, कोणत्याही वाईट उद्देशाने मी विचारत नाही आहे. मी हे सगळं बोलत नाही अगं. मला तू मनापासून आवडतेस. मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. तुझा होकार असेल तरच मग मी माझ्या आईशी बोलतो आणि मग माझी आई तुझ्या आईशी बोलेल. संजू म्हणाला. शांतपणे हसत जयाने तेव्हा उत्तर दिलं. साहेब, गोष्टी इतक्या सहजपणे सोडवता आल्या असत्या तर समाजाने जात, धर्म, वर्ग, वर्ण कशाला हो निर्माण केले असते. वाटतात तेवढ्या सोप्या गोष्टी नाहीत या. आम्ही खालच्या जातीची माणसं. त्यात माझी आई तुमच्याकडे काम करते, म्हणजे मी कामवालीचीच मुलगी. आमची परिस्थिती गरीब आहे. तुम्ही खूप श्रीमंत आहात. सगळ्याच बाबतीतली ही तरी पार कशी हो करायची? मुख्य म्हणजे तुमच्या आईसाहेबांनासुद्धा ही गोष्ट कधीच आवडणार नाही आणि त्यात त्यांची काही चूक आहे असं मीही म्हणणार नाही. आपण यांच्यावर उपकार केले, या मुलीला शिकण्यासाठी मदत केली आणि याच मुलीने माझ्या मुलाला जाळ्यात फसवलं असंच त्यांना वाटत राहणार. तुमच्यासाठी तुमच्या आईंनी वेगळी स्वप्न पाहिली आहेत. उगीच भावनेच्या भरात येऊन त्यांची तीच स्वप्न मोडू नका. या लग्नाला त्या कधीच तयार होणार नाहीत आणि तुमच्या आग्रहामुळे तयार झाल्याच तर सून म्हणून मनापासून मला कधीच स्वीकारणार सुद्धा नाहीत. माझ्यात आणि त्यांच्यात एक नाजूक नातं आहे.
ते आयुष्यभर तसंच राहावं असं मला वाटतं. साहेब, मनात कितीही असलं तरी सगळी नाती सत्यात उतरवता येत नाही तो. काही मनाच्या कुपीत आयुष्यभर तशीच दडवून ठेवावी लागतात. मी हात जोडते. पुन्हा माझ्याकडे हा विषय काढू नका. कारण पुन्हा पुन्हा तुम्हाला नकार देणं माझ्याच्याने शक्य नाही होणार. असं म्हणता म्हणता जयाच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. जया, मी आईला समजावेन, ती ऐकेल माझं. तेच तर मला नको आहे साहेब. माझ्याबद्दल तुमच्या आईच्या मनात आयुष्यभराचा कडवटपणा आलेला मला नाही सहन होणार. मी पैशासाठी तुमच्यासोबत लग्न केलं आहे असंच त्यांना वाटत राहणार. त्याची टोचणी माझ्या मनाला आयुष्यभर लागत राहणार. माझ्यापेक्षा तुम्हाला कितीतरी चांगल्या मुली मिळतील, विश्वास ठेवा. आणि हा विचार मनातून कायमचा काढून टाका, जया म्हणाली. विचार कर जया, चुकतेस तू. अगं पुढे सगळं ठीक होईल. पुन्हा एकदा विचार कर. चुकीचा निर्णय घाईघाईने घेऊ नकोस. संजू समजावत राहिला. नाही हो साहेब, निर्णय चुकला की बरोबर हे येणारी वेळ ठरवते. सध्या माझ्या बुद्धीला जे पटतंय तेच करते मी, असं म्हणत जया तिथून निघून गेली. त्या क्षणी संजूला एक गोष्ट तर कळली की जयाच्या मनातसुद्धा आपल्याबद्दल तशाच तरल भावना आहेत. हिम्मत करून त्याने मग आईकडे विषय काढला. अपेक्षेप्रमाणे आई चिडली, पण खूपच चिडली. अगदी जयाची आणि कमला मावशींची लायकीसुद्धा काढली. जयानेच तुला फूस लावली असणार असंही म्हणाली. संजूला वाईट वाटलं. संजूने लाख समजावून पाहिलं, पण जयाची काहीही चूक नसताना तिच्याबद्दल आईच्या मनात कायमचा आकस राहून गेला. 8-10 दिवसानंतर जया काही कामासाठी घरी आली तेव्हा आईचा राग बाहेर पडला. हे बघ जया, तुझी आई इथे काम करते. तिला एखाद दिवस कामाला येणं जमणार नसेल तर ती नाही आली तरी चालेल, पण तू मात्र सारखं सारखं इथे येऊ नकोस. आणि हीच गोष्ट पुन्हा पुन्हा मला सांगायला लावू नकोस. त्यानंतर जया पुन्हा कधीच त्या घरी गेली नाही. आज अचानक ती समोर दिसली. त्यावेळेस संजूला फार दुःख झालं होतं. शेवटी आईच्या हट्टामुळे तिच्या पसंतीच्या मुलीशी लग्न केलं. पसंतीची सून घरात आली म्हणून संजूच्या आई खूप आनंदात होत्या. आवर्जून त्यांनी कमला मावशी आणि जयासाठी साडी घेतली. कमला मावशी लग्नाला होत्या, जया काही गेली नाही. माझी नवीन सून तारा अगदी लक्ष्मी आहे. तिचे वडील बिझनेसमॅन आहेत असं कौतुक करून आई थकत नव्हती. पण जसजसे दिवस जाऊ लागले तसतसे ताराने आपले रंग दाखवले. घरात रोज भांडणं होऊ लागली. आणि मग शेवटी शेखरचं लग्न झाल्यावर तुम्ही वेगळंच राहा असं आईने सुचवलं. एकदा का आपण आपले निर्णय दुसऱ्यांच्या हातात दिले की मग आयुष्याची घडी विस्कटून जाते आणि अशी ससे हुलपट होते. शेखरचं लग्न झालं. ताराचा आक्रस्ताळी स्वभाव संजूला आता पुरता कळून चुकला होता. आर्थिक दृष्टीने संजूचं सगळं बरं चाललं होतं. त्याने स्वतः दुसरं घर घेतलं होतं. त्यामुळं राहतं हे घर त्याने शेखरच्या नावावर करून दिलं. आपल्या मागे आपल्या भावाचं वहिनीचं कल्याण व्हावं हीच इच्छा होती. दुसऱ्या घरी शिफ्ट झाल्यानंतर ताराला जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा तिने आकांड तांडव केलं. या कारणावरून रोज संजूशी ती भांडणं करू लागली. त्याच्यावर नको त्या गोष्टींवरून संशय घेऊ लागली. वैतागून शेवटी त्याने दारूचा सहारा घेतला. जेव्हा जेव्हा भांडण होई, टेन्शन येई, तेव्हा तेव्हा दारूचे घोट तो रिचवू लागला. कामात दुर्लक्ष झालं. संजू आणि ताराला 2 सोन्यासारखी मुलं झाली. पण ताराने त्यांनाही संजूपासून लांब ठेवलं. ताराने कधीही संजूला किंमत दिली नाही. त्याच्या आईला घरी बोलवून कधी त्यांची सेवा केली नाही की 2-4 शब्द प्रेमाचे बोलणं नाही. अगदीच संबंध तोडून टाकले. कौतुकाने सून करून आणलेल्या या सुनेचं वागणं पाहून आईला फार वाईट वाटत होतं. आपल्या निर्णयाचा पश्चाताप होत होता. शेवटच्या काळात तिने संजूला बोलवून माफी पण मागितली होती. पण आता माफी मागण्याने भूतकाळ थोडीच बदलता येणार होता. संजूला आईबद्दल राग नव्हता. जे काही घडलं ते आपल्या नशिबात होतं, आपल्या कर्माप्रत घडलं असं समजूनच मोठ्या मनाने त्याने आईला दोषी न ठरवता माफ करून टाकलं. संजूचा हात हातात धरून शेवटच्या क्षणी आई म्हणाली होती, संजू, माझं खरंच खूपच चुकलं रे. तुझं ऐकलं असतं आणि जयाला या घरात आणलं असतं तर आज तुझ्या संसाराची वाताहत झाली नसती रे. आणि माझीसुद्धा ही अशी अवस्था झाली नसती. चुकलं माझं. माझ्या दोन्ही सुना माझ्या पसंतीने आणल्या, पण दोघींनीही मला वाईट टाकलं. जया खूप चांगली होती रे. शेवटच्या क्षणी तिची सुद्धा माफी मागायची होती मला.
पण आता ते शक्य नाही. असो, ती तिच्या संसारात सुखी असेल. आयुष्यात तुम्ही कधी एकमेकांसमोर आलात आणि संधी मिळाली तर मी तिच्याबरोबर जे वागले त्यासाठी माझ्याकडून तिची माफी जरूर माग. एका चुकीच्या निर्णयाने मी तुझ्या आयुष्याची वाट लावली रे. आईला शांत करत संजू म्हणाला, आई, जे व्हायचं होतं ते घडून गेलं. आता उगीचच या गोष्टी मनाला लावून त्रास करून घेऊ नकोस. माझ्या मनात कसलाच राग चिडचिड नाही. तूही सगळं विसरून जा. तो एवढं बोलेपर्यंत आईचे डोळे भिंतीला लागले होते आणि श्वास मात्र संपला होता. आपल्या परीने संजूने ताराला सांभाळायचा प्रयत्न केला. तिचं मन राखायचा प्रयत्न केला. संसार सांभाळायचा प्रयत्न केला. मुलांना जपायचा प्रयत्न केला. पण हातातून वाळू सुटून जाते तशा सगळ्याच गोष्टी सुटून गेल्या. ताराने संजूचा सगळा पैसा, प्रॉपर्टी आपल्या नावावर करून घेतली. राहतं घर स्वतःच्या नावावर करून घेतलं. कंपनी तर डब घाईला आलीच होती. ती विकून टाकली. मुलांना घेऊन ती सरळ माहेरी निघून गेली. तिथूनच घटस्फोटाची नोटीस पाठवली. मुलांच्या मनात वडिलांबद्दल विष कालवलं. त्यामुळे मुलांनासुद्धा वडिलांचा तिरस्कार वाटू लागला. या प्रत्येकासाठी संजूने खूप काही केलं होतं. पण आज त्याच कुटुंबातली ती माणसं त्याला सोडून एकटं पाडून दूर निघून गेली होती. आयुष्याची महत्त्वाची वर्ष कशी उलटून गेली ते कळलंच नाही. बायको आणि मुलं निघून गेली. संजू सतत दारूच्या नशेत राहायचा. त्याला फसवून, गोड बोलून सगळी प्रॉपर्टी बायकोने स्वतःच्या नावावर करून घेतली होती. राहतं घरसुद्धा गेलं. हे जेव्हा त्याला कळलं तेव्हा त्याला जाणीव झाली की आता आपण खरोखरच रस्त्यावर आलो आहोत. बँकेत फक्त 10-15 हजार रुपये. राजाचा रंक झाला. डोळे उघडले तेव्हा खूप उशीर झाला होता. कुठल्या तरी भल्या मित्राने थोडीफार मदत केली आणि राहायला जागेची व्यवस्था करून दिली. पैसेच नाही म्हटल्यावर आता दारू सोडणं भाग होतं. दारू सोडताना सुद्धा खूप त्रास झाला. पण संजूने ठरवलं होतं, जो काही त्रास होईल तो होईल. आता शांतपणे जगायचं. कुणाचा त्रास करून घ्यायचा नाही, कुणाला त्रास द्यायचा नाही. पडेल ते काम करायचं. पण आता वयसुद्धा 50शीला आलेलं. कोण कुठलं काम देणार? दुनियाची ठोकर खाऊन झाल्यानंतर संजूला आपल्या रक्तामासाचा भाऊ आठवला होता आणि तो परत घरी आला होता. येऊन फार दिवस झाले नव्हते. 15-20 दिवस झाले असतील. हे त्याने स्वतःच्या पैशाने कमवलेलं घर होतं. पण आज याच घरात त्याला अजिबात किंमत नव्हती. भावाने नाईलाजाने ठेवून घेतलं होतं, पण वहिनीने मात्र त्यांच्यावर केलेल्या उपकाराची वसुली करून घेतली. दिवसभर घरातल्या सगळ्या कामांसाठी ती राबवू लागली त्यांना. संजूने ते सगळं नशीब म्हणून ॲक्सेप्ट केलं होतं. परिस्थितीने त्याला कितीही ठोकर मारली तरी आता त्याला ते मान्य होतं. पण हे सगळं जयाने पाहायला नको होतं. पुन्हा एकदा जयाची आठवण आली तसे त्याने डोळे उघडले. जया इथे नेमकं काय करायला आली होती? आईने तर सांगितलं होतं तिचं लग्न झालं म्हणून. मग जया इथे काय करत होती? ती इथे घरकाम करते का? नाही, ती घरकाम का करेल? ती चांगली शिकलेली आहे. पण याआधी तर ती कधीच दिसली नाही. 15 दिवस झाले आपण इथे येऊन, पण जया कधीच दिसली नव्हती. मग नेमकी आजच ती इथे कशी आली? तेवढ्यात हलवायाच्या मुलाने हाक मारली, साहेब, तुमचे समोसे रेडी झाले आहेत. पैसे देऊन संजू घरी परतला. तो आला पाहताच वहिनी एकदम कडाडली. अहो, तुम्हाला कळतंय की नाही? किती वेळ लावलात? त्याला काहीच बोलू न देता त्या म्हणाल्या, आता वेळ काढत बसू नका. इथे कवळी नाक्यावर दादाच्या गाडीला काहीतरी प्रॉब्लेम झालाय. तिथे जा पटकन आणि गाडी रिपेअरिंगचं काय ते पाहून घ्या. बॅग तशीच ठेवत संजू धावत पळत कवळी नाक्यावर पोहोचला. मेकॅनिकला बोलवून गाडी रिपेअर करून घेतली. पाहुण्यांना घरी आणलं. त्यांच्या बॅगा उचलून मोठ्या बेडरूममध्ये नेऊन ठेवल्या. त्या बॅगा तिथे ठेवताना त्याचे डोळे भरून आले. काही वर्षांपूर्वी ही रूम त्याची होती. एक छोटासा बेड, कोपऱ्यात ठेवलेली आराम खुर्ची, त्याला आवडत असणारी सगळी पुस्तकं. एका क्षणात डोळ्यासमोरून तरळून गेलं सगळं. तेवढ्यात वहिनींनी बाहेरून हाक मारली, केटरर्सचा फोन आला होता. तसं सगळं मॅनेज जया करणारच आहे, पण तुम्ही तिच्या हाताखाली मदतीला राहा, वहिनी म्हणाली. जया मॅनेज करणार? आश्चर्याने संजू भाऊजींनी वहिनीला विचारलं. हो, मग काय.
यांनी चांगले 50,000 रुपये मोजलेत तिच्याकडे. तरी मी म्हणत होते दुसरा कोणता तरी चांगला इव्हेंट मॅनेजर पाहू, पण हे म्हणाले ती ओळखीची आहे, तिला ऑर्डर मिळेल आणि आपलं काम स्वस्तात होईल. आता संध्याकाळी इव्हेंट व्यवस्थित मॅनेज करते की नाही ते पाहायला हवं. तेव्हा संजूला कळलं की जया इथे इव्हेंट मॅनेजर म्हणून आली आहे. त्याला इतका आनंद झाला, तिच्याबद्दल खूप अभिमान वाटला. जया किती कठीण परिस्थितीतून शिकली होती हे त्याला माहीत होतं. आज कमला मावशी असत्या तर त्यांना मुलीचा अभिमानच वाटला असता. संध्याकाळ झाली तसे पाहुणे येऊ लागले. सगळी व्यवस्था नीट झाली आहे ना हे पाहायला संजू भाऊजी वर टेरेसवर गेले. त्यांना प्रसन्न वाटलं. थोडासा अंधार पडल्यामुळे लाइटिंग अधिक छान वाटत होती. केक ठेवण्यासाठीचा टेबल इतका छान आणि आकर्षकरित्या सजवला होता. त्यासमोर बसायला मोहितसाठी छोटी खुर्ची, तीही छान सजवली होती. केक अजून आला नव्हता. आठवण करावी म्हणून त्याने फोन लावला. तोच मागून जयाचा आवाज आला. केकसाठी लावताय ना फोन? केकचं पाहते मी, गाडी पाठवली आहे, येईलच इतक्यात. त्याने कौतुकाने जयाकडे पाहिलं. जया, मला आत्ताच कळलं तू इव्हेंट मॅनेजर आहेस म्हणून. खूप छान. मग तुलाही आता जया मॅडम बोलायला हवं नाही का गं? त्याने विचारलं. तीही छान हसली. खरं तर मला वहिनी म्हणाली होती सगळी व्यवस्था व्यवस्थित पहा म्हणून, पण तुझ्या टीमने सगळंच कसं छान केलं आहे. मला कामाचा फार काही त्रास झालाच नाही. संजू म्हणाला, तसंही कामाचा त्रास कुठे होतो साहेब? त्रास झालाच तर माणसांचा होतो नाही का? ती असं म्हणताच संजूने तिच्याकडे चमकून पाहिलं. चटकन तो तिला म्हणाला, जया, आता साहेब नको गं म्हणूस. साहेब नाही राहिलो मी. तो बोलून गेला. माणसाचं मोठेपण नुसतं पैशातच नसतं साहेब, त्याच्या चांगुलपणात आणि भलेपणात असतं. ती म्हणाली, तरीही नकोच. आता ते साहेब पण मला आणि इतर कुणालाच झेपणारं नाही, प्लीज. तो असं म्हणताच मग तिने विचारलं, मग काय म्हणू? संजय म्हण, संजू म्हण, पण साहेब नको गं. तो एवढं बोलेपर्यंत खालून वर मुलं दंगा करत आली. तिने मुलांना बसण्यासाठी वेगळाच कॉर्नर केला होता. अनेक बलून्स ठेवले होते तिथे. छोट्या छोट्या गाड्या पण ठेवल्या होत्या. मुलांना आनंद झाला. ही वेगळीच अरेंजमेंट पाहून पालकांनासुद्धा मजा वाटली. पाहुण्यांची ये-जा सुरू झाली. मी आलेच हं, आता पुढची सगळी व्यवस्था पाहायला लागणार आहे, असं म्हणून जया निघून गेली. संजूही फार वेळ तिथे थांबला नाही. उगीच येणाऱ्या नातेवाईकांसमोर आपल्या भावाला आणि वहिनीला आपली ओळख करून द्यायला लाज वाटायला नको म्हणून तो मागे मागेच राहिला. वहिनीच्या माहेरकडची बरीच माणसं होती. शेखरची मित्रमंडळी होती. सगळी पार्टी जयाने खूप छान अरेंज केली होती. लहान मोठ्यांसाठी गेम्स, छोटीशी ड्रिंक पार्टी, टेबलावरची सजावट, मोजकेच पण चविष्ट पदार्थ, गाण्याचे 1-2 कार्यक्रम, सगळं कसं छान जमवून आणलं होतं. जेवणावर बच्चा पार्टी खुश होती, कारण त्यांच्या आवडीचे समोसे, मिठाया, चॉकलेट्स असेही काही पदार्थ होते. शेखर आणि वहिनी आग्रहाने पाहुण्यांना बसवत होते, वाढत होते. संजू मात्र कोपऱ्यात उभा होता. गप्पा चालू होत्या. अगं बाई, आमचं गिफ्ट खालीच राहिलं गं, वहिनींच्या आई म्हणाल्या. तसं वहिनी म्हणाल्या, असू दे, थांब, मी सांगते कुणाला तरी आणायला. त्यांनी इथे तिथे पाहिलं आणि मग इशाऱ्याने संजू भाऊजींना बोलावलं. ते पटकन पुढे झाले. खाली जा, हॉलमध्ये एक निळी पिशवी ठेवलेली आहे, ती जरा घेऊन या. वहिनीने जणू ऑर्डरच दिली. हो, आणतो हां वहिनी, असं म्हणतात सासूबाईंनी संजूकडे निरखून पाहिलं. अगं, हा तुझा मोठा दीर ना? त्यांनी आश्चर्याने विचारलं. अगं, मगासपासून आमच्याबरोबर आहे, पण मी ओळखलंच नाही. मी म्हटलं कुणीतरी तुमच्या नोकरांपैकी असेल. ते ऐकून संजूला खूप लाज वाटली. अगं हो, ते आता काही दिवस इथेच राहणार आहेत, वहिनी नाईलाजाने म्हणाली. हां, म्हणजे दुसरीकडे व्यवस्था झाली की मग जाईल तो. शेखरही म्हणाला, आता आपणच थोडं ॲडजस्ट करायला हवं, वहिनी दणक्यात म्हणाली. संजूच्या काळजाला घरं पडली. हे घर त्याचं आणि आज त्याला उपऱ्यासारखं वागवलं जात होतं. मागे एकदा कधीतरी बोलता बोलता जया म्हणाली होती, जगात वावरताना माणसाने व्यवहाराने वागायला हवं साहेब. भावना आणि व्यवहार या 2 गोष्टी वेगवेगळ्या ठेवायला हव्यात. एखाद वेळेस जेवणाचं ताट द्यावं, पण बसायचा पाट मात्र देऊ नये, कारण एकदा का तो पाट गेला की मग पाटही जातो
आणि ताटही जातं. तिच्या त्या बोलण्यावर तेव्हा आपण हसलो होतो. पण आज तीच गोष्ट खरी झाली होती. खरंच आज या घरात बसायला आपल्याला पाटही नाही आणि जेवायला हातात ताटही नाही. अहो जा ना पटकन. वहिनी फिसकारली तसे ते भानावर आले. गिफ्ट घेऊन ते वर आले तेव्हा वहिनीचा भाऊ म्हणाला, अगं मालू, त्यांनाही पाहुण्यांबरोबर जेवायला बसव ना. वैतागत वहिनी म्हणाली, अरे दादा आधीच कुठे, घरातलेच आहेत ते, बसतील नंतर. संजू भाऊजी पण म्हणाले, हो ना दादा, मोहितचा काकाच आहे मी, बसेन नंतर. पण नंतर मध्ये अंतर पडत गेलं. वहिनी काय, सख्ख्या भावाला शेखरला सुद्धा दादाची आठवण झाली नाही. सासरच्या मंडळींबरोबर जेवताना आपला भाऊ उपाशी आहे हे त्याला जराही आठवलं नाही. उपऱ्यासारखं आपणच ताट घ्यायचं आणि जेवायचं कसं, हा प्रश्न संजूला पडला खरा. पण गरजवंताला अक्कल नसते आणि भुकेल्याला लाज नसते. त्याने ताट घेतलं, जेवणाचे पदार्थ वाढून घेतले, कोपऱ्यातली एक खुर्ची ओढली आणि जेवायला सुरुवात करणार तेवढ्यात शेखरने हाक मारली, अरे संजू दादा, इथे ये जरा. ताट तसंच खाली ठेवत संजू धावत पळत पुढे गेला. अरे जरा मोहितला टॉयलेटला आलंय, जा त्याला खाली टॉयलेटला घेऊन जा. आम्ही जेवतोय ना सगळेजण. हो, का नाही, चल रे पठ्ठ्या, असं म्हणत संजू त्याला खाली घेऊन गेला. वर येतो आणि पाहतो तर काय, कुणाचा तरी धक्का लागून जेवणात पाणी सांडलं होतं. आता दुसरं ताट वाढून घ्यायचं या विचाराने त्याला जरा लाज वाटली. पण तो पुढे जाऊ लागला तेवढ्यात पाहुण्यांची निघायची गडबड सुरू झाली. जेवणाच्या काउंटरपाशी वहिनी आली होती आणि म्हणत होती, हां हे डबे आहेत, यातलं सगळं जेवण थोडं थोडं भरा यात. ते डबे भरून तिच्या नातेवाईकांना मित्रमंडळींना द्यायचे होते तिला. आता त्यांच्यामध्ये जाऊन जेवण कसं घ्यायचं या विचाराने संजू मागेच राहिला. जेवण भरताना रिकाम्या झालेल्या पातेल्यांचा खण 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 असा आवाज ऐकू येऊ लागला तसं त्याच्या डोळ्यात पाणी दाटू लागलं. पण त्या दुःखाची किंमत कुणाला उरली होती. अहो जरा मागे व्हा ना, आम्हाला फॅमिली फोटो काढायचा आहे, कुणीतरी पाहुण्यांपैकी म्हटलं. तसं तो त्याही फ्रेममधून बाहेर गेला आणि बाहेर जातच राहिला. पाहुणे मंडळी निघाली, मुलंही आपापल्या घरी निघून गेली. शेखर आणि वहिनी नातेवाईकांना सोडायला खाली गेले. त्या लोकांमध्ये आता आपला आणखीन गोंधळ नको असं वाटून संजू तिथेच बसून राहिला. केटरिंगवाल्यांची पण आवराआवर चालू झाली. स्वतःच्या नशिबाची आज त्याला कीव येत होती. भावनेच्या अधीन होऊन माणसाचे निर्णय कसे चुकतात याचा तो विचार करत राहिला. स्वतः कष्ट करून भावाला शिकवलं, आईची सेवा केली, भावाचं लग्न लावून दिलं. भावाच्या आणि वहिनीच्या संसाराला कष्ट पडू नयेत म्हणून राहतं घर त्यांच्या नावावर करून दिलं. बायकोचं मन राखण्यासाठी, संसार टिकवण्यासाठी घरापासून वेगळं झालो. मुलांना भरभरून प्रेम दिलं, बायकोवर विश्वास ठेवला. पण हातावरच्या रेषा उलट्या असाव्यात तसंच सगळ्यांनी आपल्याला मात्र धुडकावून लावलं, फसवलं. जेव्हा जेव्हा माणसाने बुद्धीपेक्षा भावनेच्या भरात वाहणं पसंत केलंय तेव्हा तेव्हा भावनेच्या त्या पुरात तो वाहूनच गेलेला आहे. हृदयात फुटणाऱ्या भावना, मेंदूतल्या विचारांना जर वेळीच कंट्रोल करता आल्या नाहीत तर माणसाची वाताहत होते ती अशी. निसर्गाने उगीचच हृदयाच्या वर मेंदूला ठेवलेलं नाही. भावनांवर बुद्धीचं अधिष्ठान हवंच, नाहीतर हातात काही उरत नाही. चुकलेल्या निर्णयांचा पाढा वाचत तो तसाच बसून राहिला. पाठीवर कोणीतरी अलगद हात ठेवला तेव्हा त्याने मागे वळून पाहिलं. जया होती. हातातलं ताट पुढे करत ती म्हणाली, जेवून घ्या, सकाळपासून उपाशी आहात ना. डोळ्यातलं पाणी चटकन पुसत संजू म्हणाला, अगं नाही, उलट पोट तुडुंब भरलंय माझं. ती काही बोलली नाही, फक्त ताट पुढे केलं. घ्या, जेवून घ्या. नको ग, भूक नाही, तो म्हणाला. साहेब, हे जेवण फुकटचं नाही आहे. यासाठी तुम्ही सकाळपासून राबला आहात, कष्ट केले आहेत. निमूटपणे जेवून घ्या पाहू. सकाळपासून पाहतेय ना मी काय काय चाललंय ते. मगाशीसुद्धा जेवताना जेवणाच्या ताटावरून उठलात. हो ना, घ्या, कुणाला काही कमी पडणार नाही. केटरिंग स्टाफसाठी आम्ही थोडं वेगळं जेवण करतोच, त्यातलंच आहे हे, घ्या. जया म्हणाली, पण तू जेवलीस का, त्याने विचारलं. नाही, अजून नाही. मग आधी तूच जेवून घे, संजू म्हणाला. मी घेते माझं जेवण वाढवून, तुम्ही घ्या आधी, असं म्हणत तिने एका स्टाफला थोडासा वरण भात आणि भाजीपुरी द्यायला सांगितली. एक खुर्ची ओढून तीही बाजूला बसली. वाढदिवस छान झाला हं, तुझं मॅनेजमेंट पाहून करावं तेवढं कौतुक कमीच आहे तुझं,
पण जया, आता घरी जायला फार उशीर होईल ना तुला? काळजीने त्याने विचारलं. होईल उशीर, पण वाट पाहणारं कुणी नाही म्हणून तशी काळजी नाही. ती असं म्हणतात संजूने आश्चर्याने पाहिलं. विचारायची इच्छा असूनसुद्धा तुम्ही विचारणार नाही, माहिती आहे मला साहेब. कुणाला चुकू नाही, स्वप्नात अजाणतेपणे दुखवणंसुद्धा तुम्हाला कधीच जमणारं नाही. म्हणून माझं मीच सांगते, माझं लग्न मी मोडलं. घटस्फोट वगैरे शब्द वापरणार नाही, कारण त्या लग्नाला मुळी लिगल स्टँडच नव्हता. काकांनी स्थळ आणलेलं. म्हणाले होते चौकशी वगैरे केली आहे सगळी. मुलगा पोस्टात कामाला आहे. मी सुद्धा भेटले होते, तेव्हा सगळं ठीक वाटलं म्हणून लग्न केलं. पण नंतर कळलं त्या माणसाचं आधीच लग्न झालेलं आहे. हुंड्यासाठी पहिल्या बायकोला त्रास देत होता तो. पहिला घटस्फोट व्हायच्या आधीच माझ्याबरोबर लग्नाची घाई केली. त्याला वाटलेलं ही कमवती आहे, घरी चांगला पैसा येईल. कमवती आहे, घरी चांगला पैसा येईल, आरामात बसून आपल्याला खाता येईल. लग्न झाल्या आपण लग्नाचं रजिस्ट्रेशन करूया म्हणून मी मागे लागले, तेव्हा ते चांगलेच घाबरले. तेव्हा मग मला सगळं खरं कळलं. माझ्या आईला वाटलेलं हे सगळं कळल्यावर मी घाबरून जाईन, रडत कुढत बसेन. पण छे, मी असं काही केलं नाही. खूप व्यवहारी मुलगी आहे मी. त्याच्यावरच चांगली केस ठोकली. गावात पोलिसांकरवी त्याची चांगलीच धुलाई केली. पहिली बायको असताना लपून छपून दुसरं लग्न करायची याची हिंमतच कशी झाली? त्याने माफी मागितली. चांगला धडा शिकवून मग त्याच्या पहिल्या बायकोला मानाने घरी आणलं. त्यांच्या संसाराची नीट घडी घालून दिली. चांगला संसार करा असं म्हणून मगच तिथून बाहेर पडले. पण मग पुन्हा लग्नाचा विचार कधी केलाच नाही. माझ्या काळजीने आई गेली. पण काय करायचं? दुधाने तोंड भाजलं की ताकसुद्धा फुकूनच प्यावं लागतं. कधी कधी चुकतो निर्णय. मुद्दामून निर्णय चुकावा म्हणून कुणी घेत नाही ना. निर्णय चुकतो, त्यावर काय कुढत बसायचं मग? स्वतःला अपराधी मानून जगण्यापेक्षा अशा वेळेस स्वतःला माफ करून टाकायचं, पुढे जायचं. मागच्या त्याच चुका उगाळत राहण्यापेक्षा त्या चुकांमधून काय शिकलो हे समजून घ्यायचं आणि स्वतःला शहाणं करायचं, जया म्हणाली. संजू तिच्याकडे पाहत राहिला. जया, कमाल आहेस तू. असं शहाणपण मला वेळेत सुचलं असतं तर फार बरं झालं असतं ग. तो बोलून गेला. एक खरी गोष्ट सांगू साहेब, शहाणपण असंच सुचत नाही, ते निवडावं लागतं. लोक काय म्हणतील, आपल्याबद्दल काय विचार करतील या प्रश्नांच्या चाकोरी बाहेर जाऊन शहाणपण निवडावं लागतं. ते सुचत कधीच नाही हो. ते निवडावंच लागतं आणि ते निवडायला हिंमत लागते. प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन जगाला प्रश्न विचारण्याची, परिस्थितीला सामोरं जाण्याची हिंमत लागते. म्हणूनच भल्या भल्यानं ते सुचत नाही. तिच्या बोलण्याचं संजूला फार फार आश्चर्य वाटत होतं. तो तिच्याकडे भारावून पाहत होता. त्याच्या डोळ्यासमोर टिचकी मारत जया म्हणाली, साहेब, नुसत्या गप्पा ऐकत राहिलात तुम्ही, जेवत नाहीतच आहात. तोही भानावर आला. हसत खेळत दोघांचं जेवण झालं. जयाच्या बोलण्याने तो पार भारावून गेला होता. बराच वेळ झाला तरी तो वरतीच रेंगाळत राहिला. त्याला माहीत होतं की आता शेखर आणि वहिनी त्याला शोधणार नव्हते. त्यांचं सगळं काम झालं होतं. उलट सगळं आटपलं की उरलेली आवराआवर करूनच खाली या, असं जाता जाता वहिनी म्हणाली होती. केटरिंगची माणसं निघून गेली. स्टाफ निघाला. जया, तूही सांभाळून जा. बरीच रात्र झाली आहे ना, काळजीने तो म्हणाला. मला कसली काळजी? ती असं म्हणताच त्याने चमकून वर पाहिलं. हो, तुम्ही सोबत असताना मी कशाला काळजी करू? ते ऐकून आ वासून संजू पाहत राहिला. का? काय झालंय? असं का पाहताय? आता अजून काय वेगळं सांगायचं? चला साहेब, आता इथे थांबायचं नाही. चुकलेल्या निर्णयांची शृंखला आता तोडून टाकायची आहे. चला माझ्याबरोबर. निदान आता तरी स्वतःसाठी बरोबर निर्णय घ्या. शहाणपण सुचण्याची वाट नका पाहू. ते निवडा. काही वर्षांपूर्वी तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आज देते मी तुम्हाला. हो, मला करायचं आहे तुमच्याशी लग्न. त्यावेळेस तुमचा विचार केला, तुमच्या घरातल्यांचा विचार केला, या समाजाचा विचार केला. मी तुमच्याशी लग्न केलं तर हा समाज तुम्हाला नावं ठेवेल, तुमच्या नातेवाईकांकडून तुम्हाला त्रास होईल असं वाटलं होतं. म्हणून 4 पावलं मागे झाले. पण व्हायचा तो त्रास तुम्हालाही झाला आणि मलाही. माझं तरी कुठे भलं झालं? पण हे असंच व्हायचं होतं. वाईटातून उशिरा का होईना चांगलं घडायचं होतं.
चुकलेले निर्णय पुढे जाऊन बरोबर व्हायचे होते. तेव्हा आपल्यामुळे तुमच्या आईला त्रास होऊ नये म्हणून मी होकार दिला नव्हता. पण तरीही न केलेल्या चुकीची शिक्षा देऊन त्या मोकळ्या झाल्या. मी माफ केले त्यांना आता. तेव्हा माझाही निर्णय चुकला. पण ते शहाणपण फार उशिरा आलं. कारण निर्णय चुकला हे निर्णय चुकल्यावरच कळतं आपल्याला. म्हणून म्हणते, आता नाही चुकायचं. आपले निर्णय चुकवायचे नाहीत. शहाणपण सुचण्याची आता वाट पाहायची नाही. कारण उशिरा सुचलेलं शहाणपणसुद्धा कामाचं नसतं हो. आता शहाणपण निवडायचं. डोळे बंद करून तो तसाच बसून राहिला. त्याला शांत आणि हलकं वाटू लागलं. तिने हात पुढे केला आणि म्हणाली, साहेब चला माझ्यासोबत. तिच्या हातावर हात ठेवत तिच्या बरोबरीने तो पायऱ्या उतरून चालू लागला. लोक काय म्हणतील, आपल्याबद्दल त्यांना काय वाटेल, या कशाचीही पर्वा न करता अनेक चुकलेल्या निर्णयांवर मात करत त्याने आज पहिल्यांदा शहाणपण निवडलं होतं.